नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राज्यभरामधील ज्या काही RCCच्या शाखा आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सध्या चिंतेत आहेत। आता या क्लासेसचं पुढं काय होणार आणि पैसे जे काही भरलेले आहेत त्याचं पुढं काय होणार हा देखील एक प्रश्न या सगळ्या पालकांपुढे आहे। हे क्लास पुन्हा सुरू होतील का अशी देखील शंका या सगळ्या पालकांपुढे आहेत। आज कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हे आंदोलन केलं आणि हे आंदोलन होत असताना एक पालक आपल्या मुलीसह या ठिकाणी आलेले होते आणि काय नेमकं त्यांना वाटते आपण विचारूयात। काय सांगाल, कधी तुम्ही ॲडमिशन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि किती पैसे भरले होते, काय नेमकं आहे? आम्ही ॲडमिशन शुक्रवारी घेतलेलं आहे आणि साधारणपणे एकच दिवस फक्त मुलगीचं ॲडमिशन पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी 30 तारखेपर्यंत काय तर सुट्टी जाहीर केली आहे आणि 1 तारखेपासून रेग्युलर कॉलेज चालू होईल, क्लासेस चालू होतील असं त्यांनी सांगितलं आणि 17 तारखेच्या आत ॲडमिशन घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलं। इथं टोटल 2 लाख फी सांगितलेली, त्यातली स्कॉलरशिप च्या परीक्षेला बसून त्यांनी एक 40,000 स्कॉलरशिप दिलेली आहे आणि 2 वर्षाची मिळून 1,60,000 रुपये आमच्याकडून घ्यायचं ठरलेलं होतं। त्यापैकी 40,000 रुपये मी आत्ता शुक्रवारी भरलेलं आहे आणि उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने 4-5 टप्प्यामध्ये द्यायचं ठरलेलं आहे आणि फक्त मला एवढंच विनंती करायचं आहे की हा क्लास रेग्युलर चालू व्हावा, जेणेकरून माझ्या मुलगीचं जे 2 वर्षाचं आहे स्वप्न BMBBSला ॲडमिशन घेण्याचं ते पूर्ण होईल। तर आता हे ॲडमिशन घेतलं आणि 2 दिवसामध्ये अशा पद्धतीनं मोटेगावकरांवर कारवाईची बातमी ज्यावेळी तुम्ही ऐकली, पुन्हा हे क्लास सुरू होतील की नाही अशी सुद्धा आता शंका आहे। मग अशा परिस्थितीमध्ये पैसे तर भरलेले आहेत, आता पुढं काय? पुढं हाच मला प्रश्न पडाला की आता एक तर आपली परिस्थिती वाईट असताना आपण इकडं तिकडं जुळणा करून पैसे भरलेले, आता पुढं दुसरे क्लासेस काय विदाऊट पैसे घेणार नाहीत, तर आमचे एक तर पैसे ताबडतोब यांनी परत द्यावं, जेणेकरून आमच्या मुलगीला इतर ठिकाणी ॲडमिशन घेता येईल। ॲडमिशनची फी भरणं पालकांसाठी एक मोठं जोखमीचं काम असतं। कशा पद्धतीनं तुम्ही खरं तर नाव मोठं म्हणून तुम्ही ॲडमिशन घेण्याचं ठरवलेलं असेल, काय नेमकं कशा पद्धतीने यासाठी पैसे? नाही, मी सर्व्हिसला आहे, पण का बाकीच्या गोष्टी आहेत। मी माझं घर पण बांधलेलं आहे, आता घराचे हप्ते चालू आहेत, घर सांभाळणं मुश्किल आहे, त्यातनं मी जुळणा करून पैसे भरलेले आहेत, तर माझे पैसे मला परत मिळायला पाहिजे देखील आहे। दीदी, RCCला ॲडमिशन घ्यायचं असं का तू ठरवलं होतंस, नाव ऐकलेलं होतंस, काय नक्की ॲडमिशन इथंच घ्यायचं असं ठरवलं होतं? त्यांचं शिकवणं पण चांगलं होतं आणि रिझल्ट पण छान होता, त्यामुळं मला वाटलं इथं चांगला रिझल्ट भेटेल, त्यामुळे मी इथं घ्यायचं म्हणून ठरवलं। आता पैसे तर पप्पांनी भरलेले आहेत, मात्र आता क्लास बंद पुन्हा सुरू होईल की नाही अशी परिस्थिती आहे। मग काय आता पुढे ठरवलं? आता पप्पांनी एवढं कष्ट करून पैसे भरल्यात, आता त्यांनी पैसे परत द्यावं, नाही तर क्लास तर परत चालू करावं। पहिला आपण कशा पद्धतीनं या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांचं भवितव्य जे आहे ते काहीसं अंधारात दिसतंय। अक्षरशः ह्या पालकांच्या डोळ्यात अश्रू आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण अगदी पैसे भरून ह्या क्लासची फी आहे ती भरलेली होती, मात्र आता ह्या क्लास पुन्हा सुरू होईल की नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळं आता पुन्हा दुसऱ्या क्लासला पैसे भरल्याशिवाय ॲडमिशन मिळणार नाही आहे आणि त्यामुळं पुढं करायचं काय हा प्रश्न या सगळ्या RCC क्लासमध्ये नव्याने ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांपुढं असल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।